नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन GR, नवीन नियम. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन GR आलेला आहे. आता या GR नुसार लाडकी बहीण योजनेचे जे नियम आहेत ते बदलण्यात आलेले आहेत. नवीन नियमानुसार एका कुटुंबामध्ये किती महिलांना या ठिकाणी लाभ दिला जाईल आणि कोणकोणती कागदपत्र आहेत जी तुम्हाला प्रत्यक्षात अपलोड करायची आहेत. कागदपत्रांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे. कोणती वैध कागदपत्र या ठिकाणी अपलोड केली जाणार आहेत ज्यामुळे तुमचा अर्ज पात्र होईल. जर तुम्हाला ही कागदपत्र माहीत नसतील आणि जर तुमच्याकडून चुकीची कागदपत्र अपलोड केली गेली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. त्यामुळे हा व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. तर पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सुधारणा करण्याबाबत हा 3 जुलै 2024चा शासन निर्णय आहे. या शासन निर्णयानुसार आता योजनेचे जे लाभार्थी आहेत, पात्रता आहे, अपात्रता आहे आणि आवश्यक कागदपत्र आहे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यात आलेली आहे, बदल करण्यात आलेला आहे. पहिला जो महत्त्वाचा बदल आहे तो आहे की 21 ते 60 वर्ष वय होतं, आता ते 21 ते 65 वर्ष करण्यात आलेलं आहे. दुसऱ्या एका खूप महत्त्वाच्या मुद्द्यात या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे, तो आहे अविवाहित महिलेच्या बाबत. आता कुटुंबातील फक्त एकाच अविवाहित महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे आणि इतर ज्या महिला असतील जसे की विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार या महिलांना कुटुंबातून लाभ दिला जाणार आहे. फक्त या ठिकाणी कुटुंबाची जी व्याख्या आहे ती या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळे तुमच्या कुटुंबात जर सासू सून अशा एकापेक्षा जास्त महिला असतील तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता, काही हरकत नाही, कारण कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली नाही. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की जर तुम्हाला यापूर्वी कुठल्याही शासनाच्या योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्हाला, जर तो लाभ 1,500 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. यानंतर जी एक महत्त्वाची अट होती की या ठिकाणी जमिनीची अट आहे. 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नव्हते, परंतु आता ती अट वगळण्यात आली आहे. यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा जो कागदपत्रांबाबत खूप लोक विचारत होते की कोणती कागदपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करायची आहेत, तर लक्षात घ्या, पहिलं कागदपत्र होतं अधिवास प्रमाणपत्र. आता जर ज्यांच्याकडे अधिवास प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही त्या महिलेचं कोणतं कागदपत्र जोडू शकता, तर 15 वर्षापूर्वीचं म्हटलं आहे. लक्षात घ्या, यात 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र असेल किंवा जन्मदाखला असेल. या 4 पैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. आता एखादी परराज्यात जन्म झालेली महिला असेल आणि तिने जर महाराष्ट्रातील एखाद्या पुरुषाशी लग्न केलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या पुरुषाचं उत्पन्नाचा दाखला किंवा त्या पुरुषाचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाणार आहे. दुसरं एक कागदपत्र होतं की उत्पन्नाचं प्रमाणपत्र. उत्पन्न प्रमाणपत्र जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्या बदल्यात पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर अशा लाभार्थ्यांना या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्राची जी अट आहे ती लागू नाही. तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याची गरज नाही. तर हे महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. या आपल्या चॅनलवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत वेळोवेळी जे काही अपडेट येतील त्याची माहिती आपण देत राहणार आहोत. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.